नमस्कार मित्रांनो, आज बिग बॉस मराठी 6चा शेवटचा एपिसोड होता. जबरदस्त भावनांनी भरलेला, भांडणांनी पेटलेला आणि शेवटी एक मोठा एलिमिनेशन. रितेश भाऊंनी आज नियम मोडणाऱ्यांची शाळा घेतली आणि घरात खळबळ उडवणारी घोषणा केली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी कोण बाहेर गेलं ते ऐकून तुम्हाला धक्का नक्की बसेल. आजच्या एपिसोडची सुरुवात झाली पापडाच्या टास्कने. रितेश पापडाच्या टास्कबद्दल प्राजक्ताला प्रश्न विचारतात आणि त्याच वेळी संपूर्ण टोळीच्या खेळावर नाराजी व्यक्त करतात. रितेश स्पष्टपणे सांगतात, तुम्ही नियम मोडले आहेत आणि म्हणूनच बिग बॉसने डबल एव्हिकेशन जाहीर केलं आहे. यानंतर येतो सर्वात इमोशनल टास्क, पंचिंग बॅगचा. दीपाली रुचिताचा फोटो लावते आणि मनातला राग पंचेसमधून काढते. दुसऱ्या फेरीत येते तन्वी. ती आयुषचा फोटो लावते आणि तिचा राग अनावर होतो. तन्वी म्हणते, दुसऱ्या आठवड्यापासून आयुष माझ्याशी बोलत नाही. आयुष शांतपणे उत्तर देतो, प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते, पण रागात तन्वी त्यालाही मारते आणि हा क्षण घरात खूप भावनिक होतो. आजच्या एपिसोडमध्ये डेंजर झोनमध्ये 2 नावं होती, आयुष आणि ओंकार. दोघांचाही प्रवास वेगळा, दोघांचेही चाहते वेगवेगळे आणि त्यामुळे निकाल कोणाच्याही बाजूने जाऊ शकत होता. रितेश भाऊने निकाल जाहीर करण्याआधी थोडा ब्रेक घेतला आणि तो क्षण घरातल्या प्रत्येकासाठी खूपच तणावपूर्वक होता. सगळे सदस्य शांत होते. कोणाच्या डोळ्यात चिंता होती तर कोणाच्या चेहऱ्यावर भीती. आधीच एक एलिमिनेशन झालेलं असल्यामुळे बिग बॉसने फक्त एकच निर्णय घेतला आणि 4थ्या आठवड्यात ओंकार राऊत बिग बॉस मराठी 6मधून एलिमिनेट झाला आहे. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.